डिअर स्टुडंट, मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपण अभ्यासत आहोत लेटस मार्च. वी आर लर्निंग लेसन लाईन बाय लाईन. नेम इज लेटस मार्च. ओके. 2.5. तर पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं की हे एका महान व्यक्तीने दिलेलं स्पीच आहे. इट इज अ स्पीच विच वॉज गिवन बाय वन ग्रेट पर्सन. व्हॉट इज द नेम ऑफ ग्रेट पर्सन? येस, कैलास सत्यार्थींनी दिलेलं हे स्पीच आहे. त्याचा पार्ट 1 तुम्ही जर बघितला नसणार तर बघून घ्या. ओके. आणि तुम्हाला जर लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन असंच बघायचं असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला लेक्चरला सुरुवात करूया. पार्ट 1 खूप महत्त्वाचा आहे, तो बघा तरच पार्ट 2 तुम्हाला समजेल. पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं की कैलास सत्यार्थी हे महान व्यक्ती जे आहेत ते लहान लहान मुलं जे कंपन्यांमध्ये कामं करतात त्यांच्याकडनं कामं करून घेतात, त्यांना कमी पैसे देतात, त्यांना वेगवेगळ्या वाईट वाईट गोष्टींसाठी त्यांना कंपेल केलं जातं. भाषण देत आहेत कुठे? नोबेल पारितोषिक देणाऱ्या समारंभामध्ये त्यांनी दिलेलं भाषण आहे. त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं होतं. जगातलं महान पारितोषिक हे आहे. चला लेसनला सुरुवात करूया. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पार्ट 2 मध्ये बघा ते काय म्हणतात आता, वी कॅन डू इट. आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट. यू मे आस्क. आस्क म्हणजे काय? विचारणे. तुम्ही मला विचारू शकतात. तुम्ही विचारू शकतात व्हॉट कॅन वन पर्सन डू. एक माणूस काय करू शकतो? व्हॉट कॅन वन पर्सन डू? आय वूड रिकॉल अ स्टोरी. रिकॉल म्हणजे काय बेटा? यस, रिकॉल म्हणजे आठवणे. मला एक स्टोरी आठवते. कोणाची? माय चाइल्डहूड. माझ्या लहानपणीची मला एक गोष्ट आठवते. कोणाचे? कैलास सत्यार्थी असं म्हणत आहेत. मला एक गोष्ट आठवते. बघू ती गोष्ट काय आहे. खूप छान गोष्ट आहे, बघूया. अ हेवी फायर. हेवी फायर म्हणजे आग, मोठी आग. हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. जंगलामध्ये मोठी आग लागलेली होती. ऑल ॲनिमल्स वेअर रनिंग अवे. आणि सर्व ॲनिमल्स रनिंग अवे, दूर पडत होते त्या आगीपासून. इन्क्लुडिंग लॉयनसुद्धा पडत होता. द किंग ऑफ द फॉरेस्ट. राईट. एक मोठी आग लागली होती, किंगसुद्धा पडत होता. कोण होता तो? लॉयल. सडनली, अचानकपणे काय होतं बघूया. अचानकपणे काय होतं? देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. बघा टायनी म्हणजे काय? लहान बर्ड्स. रशिंग टुवर्ड्स द, जात होते जोरामध्ये आगीकडे. ही आज द बर्ड. त्याने ते पक्ष्यांना विचारले, लॉयनने विचारले, व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही काय करताय? प्रेझेंट कंटिन्यूचं वाक्य आहे. व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही काय करताय? टू द लायन सरप्राईज. तो सिंह सरप्राईज झाला. सरप्राईज म्हणजे काय? आश्चर्य वाटलं. द बर्ड रिप्लाइड. त्या पक्ष्यांनी सांगितलं, बर्डने, एका पक्ष्याने सांगितलं, सॉरी. द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. राईट इट डाऊन वर्ड. सगळ्या वर्डचं तुम्हाला मिनिंग सांगणार आहे, काळजी करू नका. शेवटपर्यंत लेक्चर बघत राहा, एकही वर्ड सुटणार नाही. एक्सटिंग्विश म्हणजे लिहून घ्या, विझवणे. मी आग विझवायला चाललो आहे. छोटासा बर्डने काय सांगितलं? मी आग विझवायला चाललेलो आहे. द लायन लाफ अँड सेड. सिंह हसला आणि म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट. तू कसं काय करू शकतो हे? हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर. छोटासा एक थेंब पाणी टाकून तू कसं काय आग विझवणार आहे जंगलामधली? का तू आगीकडे चालला आहे मरण्यासाठी? इन युअर बीक. बीक म्हणजे काय? यस, चोचीमध्ये थोडीशी आग घेऊन, आपलं पाणी घेऊन तू काय आग विझवायला जातोय? तो हसला. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं उत्तर त्या पक्ष्याने दिलं. त्या पक्ष्याचं उत्तर बघूया. द बर्ड वॉज ॲडमंट. हा ॲडमंट वर्ड तुम्हाला लाईफ टाईमला खूप कामात पडणार आहे जीवनामध्ये. ॲडमंट म्हणजे लिहून घ्या, करा विचार काय आहे. यस, हा तो जो पक्षी होता तो जिद्दी होता. अँड ही सेड, आय एम डुईंग माय बीट. मी माझा जो लहानसं जे काम आहे आग विझवण्याचं ते करतो. मी पडून नाही जाते. मी सामना करतोय. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं. बीट म्हणजे छोटासा सूक्ष्म पर्याय. ठीक आहे. तो जिद्दी होता. या स्टोरीतनं आपण काय बघितलं? पूर्ण स्टोरीमधनं परत एकदा सांगून देतो. जंगलात आग लागली होती. सगळे प्राणी पडून चालले होते. सिंहसुद्धा पडून चालला होता. पण एक छोटासा पक्षी आला आणि तो आगीकडे चालला होता. सिंहाने त्याला विचारलं, अरे बाबा तू का जातोय? तू एवढा छोटासा आहे, तू काय करशील? तो चोचीमध्ये थोडा पाण्याचा थेंब घेऊन काय करशील?
पक्ष्याने उत्तर दिलं, मला त्या आगीचा सामना करायचा आहे, मला आग विझवायची आहे आणि मी जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मी करणार आहे. बघा या स्टोरीतनं आपण काय शिकायला भेटतं की आपणही कधीही हार मानली नाही पाहिजे, आपण पडून गेलं नाही पाहिजे, आपण संकटांचा सामना केला पाहिजे. हे उदाहरण कैलास सत्यार्थींनी काय केलं दिलं, कारण की जे लहान मुलं कामं करतायत लेबर म्हणून, त्यांची पिळवणूक होते, त्यांना वेगवेगळ्या वाईट गोष्टींमध्ये गुंतवलं जातं आहे, त्यांची आपण काळजी केली पाहिजे. म्हणून कैलास सत्यार्थींनी 83,000 मुलांना वाचवलं आहे 144 देशांमधल्या. चला सुरुवात करूया पुढे. 18 years ago, 18 वर्षापूर्वी मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मार्च अक्रॉस द ग्लोब. आता तुम्ही म्हणाल सर मार्च म्हणजे काय, तर लिहून घ्या. आंदोलन केलं, ग्लोब म्हणजे जगात, ॲक्रॉस म्हणजे लिहून घ्या. यस, ॲक्रॉस म्हणजे सगळीकडे. ठीक आहे, जगभरामध्ये आंदोलन केली. इंडिव्हिज्युअल म्हणजे लिहून घ्या. इंडिव्हिज्युअल म्हणजे पीपल किंवा व्यक्तींनी, लाखो व्यक्तींनी. आता पूर्ण समजून सांगतो, लक्ष द्या. लाखो व्यक्तींनी मार्च आंदोलने केली जगभरामध्ये. का केली आंदोलने बघूया. हां बघा. अँड डिमांडेड, त्यांनी काय डिमांड केली बघूया. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ, त्यांनी इंटरनॅशनल लॉची डिमांड केली. ठीक आहे, मागणी केली. डिमांड म्हणजे मागणी केली. ॲबॉलिश ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ द चाइल्ड लेबर. बघा ॲबॉलिशचं मिनिंग लिहून घ्या. ॲबॉलिश म्हणजे नष्ट करायची त्यांना. वर्स्ट म्हणजे वाईट परिस्थिती आहे चाइल्ड लेबरांची. जगभरातले जे बालकामगार आहे त्यांची वाईट परिस्थिती नष्ट करण्यासाठी त्यांनी एका लॉची मागणी केली, इंटरनॅशनल लॉची, जगभरामधला तो आपला आहे. इट हॅज हॅपन, आणि ते झालं. वी डिड इट, आम्ही ते केलं. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिड इट, आणि लाखो व्यक्तींनी ती मागणी केली, जगभरामध्ये आंदोलन केली. तुम्हाला परत मराठीतनं समजून देतो म्हणजे तुम्हाला 100% समजेल. बघा 18 वर्षापूर्वी लाखो व्यक्तींनी आंदोलने केली जगभरामध्ये. त्यांनी डिमांड काय केली होती की इंटरनॅशनल लॉ पास व्हावा. जे बालकामगार आहे त्यांचा जो वर्स्ट फॉर्म आहे, वाईट परिस्थिती आहे, ती नष्ट करण्यासाठी जगभर त्यांनी आंदोलने केली. ठीक आहे, समजलं बेटा. हां फ्रेंड्स, वी लिव्ह इन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. रॅपिड म्हणजे लिहून घ्या वेगवान, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे आपण वेगवान जागतिकीकरण होणाऱ्या जगात आता राहतोय. का होतं आहे जागतिकीकरण. वी आर कनेक्टेड टू हायस्पीड इंटरनेट. आपण हायस्पीड इंटरनेटने कनेक्ट आहोत, जोडलं गेलो आहोत. ठीक आहे, आपण हायस्पीड इंटरनेटने जोडलं गेलो आहोत. पुढे बघूया. तुम्ही पेज पलटवून घ्या आणि तुम्ही काय करा, पेन्सिल घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला डिफिकल्ट वर्डचे मिनिंग तुम्हाला डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला ते लागतील. चला पेज नंबर 82. एक्सचेंज म्हणजे काय बरं. येस, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. लिहून घ्या. गुड म्हणजे वस्तू, सर्व्हिसेस म्हणजे सेवा. ठीक आहे, ग्लोबल म्हणजे जागतिक मार्केट. पूर्ण समजून देतो. वी एक्सचेंज अवर गुड अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आपण ग्लोबल मार्केटमध्ये, जागतिक मार्केटमध्ये वस्तू आणि सेवा एक्सचेंज करतो. एक्सचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण करतो. आपण वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण करतो ना आपण. पुढे बघूया. थाउजंड्स ऑफ फ्लाईट्स म्हणजे काय, विमाने. एव्हरी डे कनेक्ट अस वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर ऑफ ग्लोब म्हणजे काय, जगाच्या. हजारो विमाने आपल्याला कनेक्ट करतात कोणाला, त्या देशाच्या माणसांना आणि आपल्या देशांच्या माणसांशी, म्हणजे पूर्ण जगात एकमेकांना कनेक्ट करतात, या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत. बरोबर. पुढे बघूया. बट देर इज अ सिरियस डिस्कनेक्ट अँड देर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. पण एक सिरियस डिस्कनेक्ट आहे, त्याच्यात काय आहे, लॅक ऑफ कम्पॅशन आहे. डिस्कनेक्ट म्हणजे काय, आपण एकमेकांशी जुळलेलं नाही. विमानांनी तर जुळलेलं आहेत, पण एक डिस्कनेक्ट आहे. कनेक्ट तर विमानांनी झालेले आहेत, पण डिस्कनेक्ट काय आहे, लॅक ऑफ कम्पॅशन. आपल्यामध्ये जे गरीब लोक आहेत, जे बालकामगार मुलं आहेत, जे वंचित आहेत, त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये करुणा नाही. त्याच्यामुळे हा डिस्कनेक्ट आहे. देर इज लॅक म्हणजे कमतरता. कम्पॅशन म्हणजे काय, वंचितांसाठी करुणा, दया नाही आपल्या मनामध्ये, असं ते म्हणतात. ठीक आहे, कैलास सत्यार्थी भाषणात सांगतायत सगळ्यांना. आपण हे भाषण असं समजा की आपल्यालाच दिलेलं आहे. लेटस इनकल्केट, राईट. लेटस इनकल्केट म्हणजे लिहून घ्या.
इनकल्केट म्हणजे काय? मनावर ठसवून घ्या. चला मनावर ठसवून घ्या. ट्रान्सफर म्हणजे रूपांतर करा. इंडिव्हिज्युअल कंपॅशन इंटू ग्लोबल कंपॅशन. बघा मी पहिले तुम्हाला सांगून देतो. इनकल्केट म्हणजे काय लिहून घ्या. मनावर ठसवणे. ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतर करा. कशाचं? वैयक्तिक कंपॅशनचं, म्हणजे आपल्याला जी करुणा आहे ती जागतिक करुणा झाली पाहिजे. इंटू ग्लोबल कंपॅशनमध्ये रूपांतर झालं पाहिजे. ठीक आहे. वैयक्तिक करुणा जी आहे, आपण जर कोणत्या गरिबाबद्दल वैयक्तिक करुणा झाली तर प्रत्येकामध्ये वैयक्तिक झाली तर ती ग्लोबल करुणा होऊन जाईल असं ते म्हणतात. आणि हाच डिस्कनेक्ट सांगितलं त्यांनी. म्हणजे बघा कसं सांगतात ते की आपण विमानाने ती एकमेकांशी जोडलेलो आहे, पण आपण मनावर ठसवलं पाहिजे की आपण गरिबांसाठी मनात आपल्या चांगले भाव आले पाहिजेत. किती छान मेसेज दिलेला आहे. आता ते भाषणात पुढे काय म्हणतात कैलास सत्यार्थी बघूया. महात्मा गांधी सेड, महात्मा गांधी म्हणाले, इफ वी आर टू टीच रिअल पीस इन द वर्ल्ड, जर आपल्याकडे आहे रिअल पीस शिकवायला दुसऱ्यांना, तो रिअल पीस काय आहे म्हणजे खरी शांती काय आहे? वी शाल हॅव टू, म्हणजे आपल्याला सुरुवात करावं लागेल. वी शाल हॅव टू बिगिन, आपल्याला सुरुवात करावं लागेल. बिगिन विथ द चिल्ड्रन. बघा जर आपल्याला जगामध्ये खरी शांतता नांदायची असेल तर आपल्याला लहान मुलांपासून सुरुवात करावं लागेल. आय हंबल ॲड, आणि मी नम्रपणे ॲड करतो म्हणजे समावेश करतो. लेटस युनाइट. युनाइट म्हणजे काय बेटा? युनाइट म्हणजे एकत्र येऊया. द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर द चिल्ड्रन, म्हणजे जगभरामधनं आपण काय करूया? द वर्ल्ड, जगाला एकत्र करूया. आपण या गरिबांना काय करूया? कंपॅशन देऊया, म्हणजे करुणा देऊया. करुणा कशी? त्यांचं आपण सांभाळ करूया, त्यांना साथ देऊया. आता पुढे बघा महात्मा गांधी काय म्हणतात. आय आस्क, मी विचारतो, हुज चिल्ड्रन आर दे. इथपर्यंतच बघा. हे कोणाचे मुलं आहेत? हु स्टिच म्हणजे शिवतात, फुटबॉलला शिवतात पण खेळत नाही. यू यट नेवर प्लेड विथ वन, आणि एकही फुटबॉलसोबत ते खेळले नाही. बघा ते म्हणतात, मी विचारतो कोणाचे मुलं आहेत? जे फुटबॉलला शिवतात म्हणजे फुटबॉल बनवतात, त्या कंपनीमध्ये काम करतात, पण ते कधीही फुटबॉलबरोबर खेळत नाही, म्हणजे गरिबाचे मुलं. हुज चिल्ड्रन आर दे, हे कोणाचे मुलं आहेत? हु हार्वेस्ट कोका. बघा हार्वेस्टचा मिनिंग लिहून घ्या बेटा. हार्वेस्ट म्हणजे उगवणे, कोका म्हणजे चॉकलेटची पावडर. म्हणजे ती कोण मुलं आहे? जे शेतात काम करतात, हार्वेस्ट करतात कोकाची पावडर. यट पण, हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट, पण त्यांनी कधीही चॉकलेट टेस्ट केलं नाही. ठीक आहे. म्हणजे गरिबाची परिस्थिती सांगतायत. गरिबाचे मुलं फुटबॉल बनवतात पण फुटबॉल कधी खेळायला भेटत नाही. ते चॉकलेटची कंपन्यात कामं करतात, चॉकलेट पावडर उगवतात, पण ते कधीही चॉकलेट खात नाही. का? कारण की पैसे नाही त्यांच्याकडे. किती छान सांगितले बघा. हु चिल्ड्रन आर दे, ते कोणाचे मुलं आहेत? हु आर डाईंग ऑफ एबोला. एबोला काय बेटा? हा आजार होता, लाखो मुलं त्याने मेलेत. तर कोणाचे मुलं आहेत? ते गरिबाचे मुलं, ते एबोलाने मेले. हु चिल्ड्रन आर दे, ते कोणाचे मुलं आहेत? हु आर किडनॅप अँड हेल्ड होस्टेज. बघा होस्टेज म्हणजे लिहून घ्या बेटा. यस, होस्टेजचा मिनिंग काय विचार करा. हां, बंधक. किडनॅप केलं जातं, बंधक बनवलं जातं. हेल्ड म्हणजे लिहून घ्या ठेवणे, त्यांना बंधक बनवून ठेवलं जातं. याचं मिनिंग काय आहे? बंधक बनवून ठेवलं जातं आणि त्यांच्या मुलांना किडनॅप केलं जातं. कोणाचे मुलं आहेत? बघा लखपती करोडपतींचे मुलं तर नाहीत, ते गरिबाचे मुलं आहेत. त्यांना ते लगेच किडनॅप करून घेतात. पुढे बघूया. बघा ते आपली मुलं आहेत. दे ऑल आर आवर. बघा ते म्हणत आहेत कोणाचे चिल्ड्रन आहे ते. किती छान म्हटलं आहे. त्यांना किडनॅप केलं आहे. आय रिमेंबर ॲन 8 year old गर्ल. मला आठवते 8 वर्षाची मुलगी. ठीक आहे. वी रिस्क्यू. रिस्क्यूचा मिनिंग लिहून घ्या बेटा. बचाव केला. आम्ही तिचा बचाव केला. फ्रॉम इंटर जनरेशनल फोर्स लेबर. आता बघा आणखी तुम्हाला एक मिनिंग आढळेल. आता जनरेशन असतात ना आपल्या, जनरेशनल, इंटर जनरेशनल लिहून घ्या. यस, जनरेशनल इंटर जनरेशन म्हणजे काय? इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन, म्हणजे पिढ्यानुपिढ्या फोर्स केलं जातं लेबर म्हणायला. बघा जे विटाच्या भट्ट्यावर काम करतात ते काही शिकत नाही, किंवा कंपन्यांमध्ये काम करणारा, की माझा मुलगा, मी आहे खणकाम करणारा, हमाल आहे, माझा मुलगा हमाल होईल.
तर जनरेशनपासून त्यांच्या तर पिढ्यानपिढ्या ते काम चालतं. म्हणून मला आठवतं की 8 वर्षाची मुलगी होती, तिला मी वाचवलं होतं ह्या फोर्स करणाऱ्या, जास्त बळजबरीने, सक्तीने, बळजबरीने, हे बघा इथे लिहिलेलं आहे, लेबर बनवणार आहे म्हणजे कामगार. फ्रॉम स्टोन क्वेरीज लिहून घ्या. क्वेरीज म्हणजे काय? खदान. स्टोन म्हणजे खडकांची. आता खदानमध्ये काम नाही करतात तर ते तो पिढ्यानं पिढ्या, एक मुलगी जी होती, त्या मला आठवते एक मुलगी होती, तिच्या पिढ्यानं पिढ्या म्हणजे तिचे वडील, तिचे आजोबा काम करत होते आणि त्यांना आम्ही वाचवलं. एक मुलगी आठवते. आता ती मुलगी काय म्हणते बघा, तिला जेव्हा वाचवलं, व्हेन शी वॉज सिटिंग इन माय कार, जेव्हा ती माझ्या कारमध्ये बसत होती, राईट आफ्टर हर रेस्क्यू, बरोबर तिला वाचवल्यानंतर ती काय म्हणाली कारमध्ये बसताना, शी आस्क मी वाय डिड यू नॉट कम अर्लियर. बघा, मी वर्षानुवर्षे इथं काम करते आणि मला अन्याय करत असतील, तुम्ही लवकर का नाही आला मला वाचवायला, असे ती मुलगी म्हणाली. कोणाला? कैलास सत्यार्थींना, जेव्हा त्यांनी त्या मुलीला, 8 वर्षाच्या मुलीला वाचवलं, रेस्क्यू केलं. पुढे बघूया. हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी. शेक्स म्हणजे काय? शेक म्हणजे धक्का दिला. तिचा जो संताप नाही भरलेला क्वेश्चन होता, त्याने मला धक्का दिला. अँड हॅज द पॉवर टू शेक द वर्ल्ड. आणि त्या क्वेश्चनमध्ये जगाला धक्का देण्याची क्षमता आहे. की अशा हजारो मुलं काम करतायत आणि ते मुलं म्हणतायत की आम्हाला लवकर वाचवून घ्या. आणि ह्याच प्रश्न जो आहे की आम्हाला वाचवून घ्या, त्या 8 वर्षाच्या मुलीने जो प्रश्न विचारला होता, त्यानुसार जगाला पण धक्का बसलेला आहे त्या क्वेश्चनचा. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. आणि हाच प्रश्न आपला सर्वांना आहे. म्हणजे आता आपण जो धडा बघतोय, हा आपल्याला पण प्रश्न विचारला आहे. व्हॉट आर वी डुईंग. आपण काय करत आहात. व्हॉट आर वी वेटिंग फॉर. आपण कशाची वाट पाहत आहात. या मुलांना कोण वाचेल. हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलो टू गो विदाऊट रेस्क्यू. आणि अशा किती मुली आहेत त्यांना आपण बिना वाचवता अलो करू कंपनीमध्ये काम करायला, त्या घाण काम करायला, बॅड काम करायला, रेस्क्यू काम करायला. आपण अशा किती मुलींना सोडून देऊ, किती मुलींना परमिशन देऊ की तुम्ही जा आणि अशाच पडून राहा. त्याच्यासाठी ते सांगतायत या पूर्ण लेसनमध्ये की हा जो प्रश्न आहे आपण सर्वांना आहे, ऑल ऑफ असला आहे. म्हणजे आता इंडियामध्ये कोणी जर बालकामगाराचं चाचटपीवर काम करत असेल, कोणी कुठे काम करत असेल, तर त्याला आपण वाचवलं पाहिजे. आणि ते म्हणतायत की आपण कोणाची वाट पाहत आहात आणि किती मुलींना आपण असं त्या लोकांच्या हाताखाली काम करू देऊ. पुढे बघूया. खाणीमध्ये किती घाण काम असतं, ते डायरेक्ट पूर्ण घामे घुमून जातात आणि हे लोक पैशासाठी काही करतात. पुढे बघूया. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग. मुलं प्रश्न विचारत आहेत. अवर इन ॲक्शन्स अँड वॉचिंग अवर ॲक्शन्स. बघा ते काय म्हणत आहेत की मुलं आपल्याला प्रश्न विचारत आहे, आपण का क्रिया करत नाही, आपण का ॲक्शन घेत नाही आहे, आपण त्यांना का वाचवत नाही आहे. फक्त आपण काय करतो आहे, वॉचिंग अवर ॲक्शन्स. आणि ते मुलं आपल्या ॲक्शन बघत आहेत आणि आपला प्रश्न विचारत आहेत, तुम्ही ॲक्शन केव्हा घेणार. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. सेन्स म्हणजे फिलिंग. आपल्याला अनुभव झाला पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ॲक्शन घेतली पाहिजे, त्याची गरज आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर. बघा, एक मिनिट महत्त्वाचं आहे. एव्हरी सिंगल चाइल्ड महत्त्वाचं आहे. मॅटर एव्हरी सिंगल चाइल्डहूड. आणि त्याचं लहानपण महत्त्वाचं आहे. किती छान सांगितलं आहे. पुढे बघूया. देअरफॉर म्हणून मी सांगतो, आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड द पेसिमिझम. लिहून घ्या. पॅसिव्हिटी म्हणजे लिहून घ्या. यस, क्रिया करायची नाही, फक्त बघायची भूमिका घेणार आहे. पॅसिव्हिटी म्हणजे काय, बघायची भूमिका घेतात. ठीक आहे. आणि पेसिमिझम लिहून घ्या. पुस्तकात पण दिलेलं आहे, पण मी सांगतो निराशावादी. मी चॅलेंज करतो तुमच्या त्या निराशावाद्याला, आणि तुम्ही फक्त बघायची भूमिका घेतात ना, मी तुम्हाला चॅलेंज करतो. आणि हे सराउंडिंग अवर चिल्ड्रन. जी निराशा कुठे, मुलांच्या सभोवताली आहे. मी चॅलेंज करतो. कैलास सत्यार्थी म्हणतात धिस कल्चर ऑफ सायलेन्स. म्हणजे फक्त सायलेन्समध्ये राहतो आपण, काहीच करत नाही, फक्त बघत राहतो. मुलं काम करतायत, करू द्या. धिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी म्हणजे काहीच न करण्याची आपली जी परंपरा आहे जगाची, तिला मी चॅलेंज करतो. तुम्ही असं राहू नका, तुम्ही काही बदला. धिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. न्यूट्रॅलिटी छान वर्ड आहे, निगेटिव्ह टर्म आहे, पण आपण वापरतो. न्यूट्रल नको राहावा. न्यूट्रल म्हणजे काय, लिहून घ्या. आपण ना कोणाला सपोर्ट करत, ना कोणाला मदत करत. नॉट सपोर्टिंग ऑर हेल्पिंग. मदत पण करत नाही
आणि सपोर्ट पण करत नाही. कमीत कमी सपोर्ट तरी केला पाहिजे कला सत्यार्थीसारख्यांना. तर ते म्हणतात मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही नुसती बघायची भूमिका घेत आहेत, तुम्ही निराशावादी आहात. मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही या लहान मुलांना वाचवत नाही आहेत. आणि मी चॅलेंज करतो या कल्चरला, शांत बसण्याच्या कल्चरला मी चॅलेंज करतो, काही न करण्याच्या कल्चरला मी चॅलेंज करतो. आणि जे सपोर्ट करत नाही त्यांनाही मी चॅलेंज करतो की तुम्ही सपोर्ट करायला सुरुवात करा. पुढे बघूया काय म्हणतात ते. पेज नंबर 83. सर्वांचं लक्ष असेल 83 पेज नंबरवर आपण आता स्टार्टिंगला बघतोय पार्ट 3. आता पार्ट 3ची गोष्ट ते आपल्याला सांगतायत. ठीक आहे, जी गोष्ट आपलं जीवन बदलवून टाकेल आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देणार आहे. बघूया. आय कॉल अपॉन. आता कॉल अपॉन म्हणजे काय लिहून घ्या. आय कॉल अपॉन, येस अपील करतो, मी बोलवतो सर्वांना, मी अपील करतो, गव्हर्नमेंटला बोलवतो, इंटर गव्हर्नमेंट एजन्सीजला बोलवतो, म्हणजे गव्हर्नमेंटशी रिलेटेड संस्था असतात त्यांच्या शाखांना बोलवतो, बिझनेसमॅनला बोलवतो, फेथ लीडर्स म्हणजे विश्वासू लीडर्सला बोलवतो. ठीक आहे, कामगारांना बोलवतो, टीचर्सला बोलवतो आणि NGOजला. आता तुम्ही म्हणा NGO म्हणजे काय सर, आम्हाला वर्कर माहिती आहे, टीचर माहिती आहे, लीडर माहिती आहे, गव्हर्नमेंट माहिती आहे, सगळं माहिती आहे. NGO म्हणजे काय लिहून घ्या, स्वयंसेवी संस्था. अशा संस्था की ते ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतात, अशा संस्था की जे समाजात प्रबोधनाचं काम करत आहेत. NGO म्हणजे स्वयंसेवी संस्था लिहून घ्या. तर मी सगळ्यांना अपील करतो, मी त्या सगळ्यांना बोलवतो की इच वन ऑफ अस, आपण प्रत्येकाने पुट ॲन एंड टू ऑल फॉर्म ऑफ व्हायलेन्स, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा समाप्त करूया ज्या व्हायलेन्स म्हणजे हिंसा करतात मुलांच्या विरुद्ध. आपण याचा एंड करूया. आणि या सगळ्यांना ते कैलास सत्यार्थी आवाहन करतात. या टीचर लोकांना, या वर्कर लोकांना, या सगळ्यांना मी बोलवतो, आपण हे आता एंड करूया ह्या व्हायलेन्सचा. व्हायलेन्स म्हणजे लिहून घ्या हिंसा. ठीक आहे. आणि बघा पुढे काय म्हणतात, स्लेव्हरी म्हणजे गुलामीचं नष्ट करूया. ट्रॅफिकिंग म्हणजे लिहून घ्या, ट्रॅफिकिंग म्हणजे महत्त्वाचा वर्ड आहे, तस्करी म्हणजे मुलांना चोरून ह्या देशातनं त्या देशात विकतात किंवा कुठेही विकून टाकतात ते. ट्रॅफिकिंग म्हणजे लिहून घ्या तस्करी म्हणजे चोरी, मुलांची चोरी करून विकून टाकणे. स्लेव्हरी म्हणजे गुलामी. आणि चाइल्ड मॅरेजेस. ठीक आहे, चाइल्ड मॅरेजेस म्हणजे लहान मुलांचे लग्न लावून टाकले जातात. आणि चाइल्ड लेबर, चाइल्ड लेबर म्हणजे काय, बाल कामगार. सेक्शुअल अब्यूज, बघा किती घाणेरडे काम करतात लोक, लैंगिक शोषण करतात. अँड इनलिटरसी, इनलिटरसी म्हणजे निरक्षरता, लिहून घ्या निरक्षरता. थिंग्स हॅव नो प्लेस इन अ सिव्हिलाइज सोसायटी. सिव्हिलाइज म्हणजे काय, सिव्हिलाइज म्हणजे सुशिक्षित. यांचं जगात स्थान नाही आहे. आपल्या माणसाच्या सुशिक्षित माणसांच्या सोसायटीमध्ये या शोषणाचं, बालकामगारांचं, लहान मुलांचे लग्न लावून देण्याचं, गुलामांचं आणि मुलांची तस्करी करण्याचं काहीही स्थान नाही आहे असं म्हणतात. म्हणून ते म्हणतात की मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या आणि मदत करा. पुढे बघूया, मी तुम्हाला डबल त्यांचं मिनिंग सांगितला. पुढे बघताय ते, फ्रेंड्स वी कॅन डू धिस, आपण हे करू शकतो. मित्रांनो आपण हे करू शकतो. गव्हर्नमेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज, म्हणजे मुलांना मदत करणाऱ्या त्यांनी पॉलिसीज बनवल्या पाहिजेत. ठीक आहे, स्कीम्स बनवल्या पाहिजेत गव्हर्नमेंटने. इन्व्हेस्ट इन एज्युकेशन, आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे, पैशांची म्हणा किंवा मदतीची गुंतवणूक केली पाहिजे. अँड आणि यंग पीपल, ठीक आहे, यंग पीपलची नाही पण तिच्यात गुंतवणूक केली पाहिजे. बिझनेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, आणि जे व्यवसाय आहेत त्यांची ते पण रिस्पॉन्सिबल आहे. रिस्पॉन्सिबल म्हणजे काय, यस रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आहे. अकाउंटेबल म्हणजे लिहून घ्या उत्तरदायी आहे, म्हणजे त्यांना उत्तर द्यावं लागतील. अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स, आणि ते काय आहे इनोव्हेटिव्ह म्हणजे लिहून घ्या यस हॅव्हिंग न्यू ॲडव्हान्स आयडिया, त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहे. म्हणजे बघा कॉम्प्युटर जुनं असतं, नवीन कॉम्प्युटर येतं, मोबाईल जुना टेक्नॉलॉजी असतो, इनोव्हेटिव्ह म्हणजे त्याच्यापेक्षा भारी टेक्नॉलॉजीचा मोबाईल येतो. तर आपण सगळे हे बिझनेसमॅन पण आहे ना यासाठी जबाबदार आहेत, उत्तर देणार आहेत की तुम्ही का मुलांकडे लक्ष देत नाही, मुलांकडे तुम्ही लक्ष का देत नाही, तुम्हाला प्रॉफिट का नाही शेअर करत त्याचा, आणि तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप का नाही आहेत असं त्यांनी सांगितलं. पुढे बघूया, महत्त्वाचा वर्ड आहे
तो मी सगळ्या वर्डची मिनिंग मी सांगणार आहे, लिहून घ्या, पेन्सिल घेऊन बसा. इंटर गव्हर्मेंटल एजन्सीज, इंटर गव्हर्मेंटल म्हणजे गव्हर्नमेंटची मदत असणाऱ्या शाखा, एजन्सीज म्हणजे शाखा, गव्हर्नमेंटची मदत त्यांना. मस्ट वर्क टुगेदर, सोबत येऊन काम केलं पाहिजे सर्वांनी. टू ॲक्लॅरेटेड ॲक्शन्स, ॲक्लॅरेटेड म्हणजे लिहून घ्या, ॲक्लॅरेटेड, यस, काय, वेग देणे, आपल्याला गती द्यायची आहे. सगळ्यांनी सोबत येऊन आपल्याला गती द्यायची आहे. कशाला? ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज. ग्लोबल म्हणजे जागतिक सुज्ञ नागरिकांची सोसायटीने राईज झाला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? पुढे आलं पाहिजे. राईज म्हणजे पुढे आला पाहिजे. लिहून घ्या, राईज म्हणजे पुढे आला पाहिजे. अबो कोणाच्यावरती? द बिझनेस ॲज युजल. बिझनेस ॲज युजल जे केले जातात त्याच्यावरती आपण चांगल्या माणसांनी, जागतिक जे सुज्ञ माणसं आहेत त्यांनी पुढे आला पाहिजे. आणि फ्रॅगमेंटेड अजेंडाजला आपण नाही म्हटलं पाहिजे. फ्रॅगमेंटेड अजेंडा म्हणजे काय? लिहून घ्या, फ्रॅगमेंटेड म्हणजे खंडित, म्हणजे खंड पडला आहे, कंटिन्यू नाही आहे. आणि अजेंडा म्हणजे कार्यपद्धती. आपण या कार्यपद्धतींच्या पुढे येऊन सुज्ञ व्यक्तींनी काय केलं पाहिजे? पुढे आलं पाहिजे. राईज म्हणजे पुढे आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया. फेथ लीडर्स अँड इन्स्टिट्यूशन. फेथ लीडर्स म्हणजे जे विश्वासू लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? फेथ लीडर्स जे लीडर्स आहेत ते, आणि इन्स्टिट्यूशननी काय केलं पाहिजे? अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रन. मस्ट स्टँड म्हणजे उभं राहिलं पाहिजे, उभं राहिलंच पाहिजे चिल्ड्रनसोबत. ठीक आहे, जे चांगले लोक आहे, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, असे लीडर्स आहे, इन्स्टिट्यूशन आहे, त्यांनी मुलांच्या सोबत आलंच पाहिजे. इथपर्यंत आपण बघितलं. बघा पुढे बघूया की अशांनी मुलांच्या सोबत आला पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड. बोल्ड म्हणजे काय? साहसी राहिलं पाहिजे. वी मस्ट बी ॲम्बिशियस. आपण महत्त्वाकांक्षी राहिलं पाहिजे, राहिलंच पाहिजे. अँड वी मस्ट हॅव द विल. आपल्यामध्ये ती इच्छाशक्ती असली पाहिजे. विल म्हणजे इच्छाशक्ती, ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षा, बोल्ड म्हणजे साहसी. तुम्हाला प्रत्येक शब्दाचं मिनिंग सांगतोय, लिहून घ्या. हे मिनिंग पुढेही कामात पडणार आहे. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. आणि आपण आपल्या प्रॉमिसेसला कीप म्हणजे पालन केलं पाहिजे. आपण जे वचन दिलं त्याचं पालन केलं पाहिजे. या मुलांना आपण ह्या बालकामगारापासून दूर केलं पाहिजे, असं ते आतापर्यंत सांगितलं. आता पुढे बघूया काय सांगतायत ते. भाषणात काय सांगतायत? भाषण लक्षात ठेवा, हे भाषण आपल्यासाठी आहे. पुढे बघूया. ओव्हर 50 इयर्स ॲगो. 50 वर्षापेक्षा अधिक झाले. ऑन द फर्स्ट डे ऑफ अवर स्कूल. ठीक आहे, पहिला दिवस होता माय स्कूलचा, माझ्या स्कूलचा पहिला दिवस होता. काय झालं बघूया. म्हणजे हे 50 वर्षापूर्वी सांगतायत की कैलास सत्यार्थी जेव्हा लहान होते त्यांचा पहिला दिवस होता शाळेतला, तेव्हा बघा काय घटना घडली, खूप महत्त्वाची, नीट बघा. आय मेट अ कॉबलर बॉय. मी एका चांभाराच्या मुलाला, जो चांभारीचं काम करायचा, चांभार म्हणजे कोण? आपल्या चप्पल शिवणारे, त्यांचा मुलगा जो होता, मी त्याला भेटलो. तो माझ्याच वयाचा होता. सिटिंग आउटसाईड द गेट ऑफ माय स्कूल. तो मी जिथं शिकायला जायचा त्या शाळेच्या बाहेर कॉबलरचा मुलगा बसायचा, चांभारी काम करायचा बिचारा. आय आस्क माय टीचर. मी माझ्या टीचर्सला विचारलं, वाय इज ही वर्किंग आउटसाईड. तो बाहेर का काम करतोय? तो जो माझ्या वयाचा आहे. वाय इज ही नॉट विथ अस इन द स्कूल. तो माझ्यासोबत का नाही शिकत आहे स्कूलमध्ये? बघा, माय टीचर्स हॅव नो आन्सर. म्हणजे बघा, गरिबाचे मुलं शिकत नाही तर आपल्याकडे उत्तरच नाही राहत. माझ्या टीचर्सकडे उत्तर नव्हतं. वन डे आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉय फादर. मी एका वेळेस काय केलं? धैर्याने विचारलं, करेजने, त्या मुलाच्या वडिलांना. ही सेड, मुलाच्या वडिलांना विचारलं की तो शाळेत का नाही आहे? सर, आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट. मी कधी विचारसुद्धा केला नाही की माझा मुलगा शाळेत जाईल. वी आर बॉर्न टू वर्क. आमचा फक्त जन्म कामं करण्यासाठी झालेला आहे. बरोबर. तर पिढ्यानं पिढ्या आपण बघितलं ना, इंटरजनरेशन हा जो वर्ड होता, पिढ्यानं पिढ्या आमचा जन्म फक्त काम करण्यासाठी झाला आहे, शिक्षणासाठी माझा मुलगाचा जन्म झाला नाही आहे. गरीब परिस्थिती असते. पुढे बघूया. हिज आन्सर मेड मी अँग्री. मला खूप संताप झाला. इट स्टील मेक्स मी अँग्री. आणि मी आता माझा जे लहानपणी मला जो संताप झाला तो आतापर्यंत संताप होतो, म्हणून ते एकच समाजसेवक बनलेलं आहे. ॲज अ चाइल्ड आय हॅव व्हिजन ऑफ टुमारो.
माझ्याकडे व्हिजन होतं की मी मोठ्यापणी काय करणार आहे, की मी अशा मुलांनासाठी काहीतरी काम करणार आहे. आणि ते खरंच मोठं काम त्यांनी केलेलं आहे. 83,000 मुलांना त्यांनी वाचवलं आहे. बघा, लहानपणी आपण जर असं काही ठरवलं तर मोठ्यापणी आपण ते करू शकतो, जर आपलं फक्त वाईट वाटलं पाहिजे. अ व्हिजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन अ क्लासरूम. ते व्हिजन काय होतं, ती दृष्टी होती. तर माझं स्वप्न होतं की तो कॉबलर बॉय जो होता तो माझ्यासोबत क्लासरूममध्ये शिकला पाहिजे. म्हणजे असा एक नाही, हजारो मुलांसाठी ते विचार करतायत. नाऊ दॅट टुमारो हॅज बिकम टुडे. आणि मी लहानपणी जो आहे तो आज बनलेला आहे, टुडे बनलेला आहे. आय एम अ टुडे, मी आज आज आहे. अँड यू आर अ टुडे, तुम्ही पण आज आहात, आज आहात. म्हणजे आज मुलांची परिस्थितीबद्दल ते बोलत आहेत. इट इज टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव राईट टू लाईफ. आणि आज प्रत्येक मुलाला राईट भेटला पाहिजे, म्हणजे हक्क भेटला पाहिजे जगण्याचा. राईट फॉर फ्रीडम, स्वातंत्र्याचा. हक्क भेटला पाहिजे कशाचा, हेल्थचा, तब्येतीचा, चांगली तब्येतीची राहिली पाहिजे. आणि त्यांना हक्क भेटला पाहिजे एज्युकेशनचा. प्रत्येक मुलाला सांगतायत, जगातल्या प्रत्येक मुलाला. म्हणून त्यांनी 144 देशांमध्ये काम केलेलं आहे. बघा किती छान लेसन आहे. आपल्याला 10वीला आज लेसन भेटणं म्हणजे आपलं नशीब आहे. राईट टू सेफ्टी, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. ठीक आहे. राईट टू डिग्निटी, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. राईट टू इक्वॅलिटी, त्यांना समानता भेटली पाहिजे. गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय असा भेद नाही केला पाहिजे. म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे समानता. राईट टू पीस, त्यांना शांतता मिळाली पाहिजे. बघा किती छान सांगितलेलं आहे. पुढे बघूया. टुडे बियॉन्ड द डार्कनेस, म्हणजे काळोखाच्या पलीकडे. आय कॅन सी स्माइलिंग फेसेस ऑफ अवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार. मला हा जो डार्कनेस मी सांगितला याच्या पलीकडे काय दिसतंय, की हसतायत मुलांचे चेहरे, हसतायत. कसे हसतायत, ब्लिंकिंग स्टार, म्हणजे लुकलुकत्या ताऱ्यांसाठी. तारे चमकतात ना, लुकलुकतात ना, तसे दिसत आहेत मला स्माइलिंग फेसेस, की खरंच त्यांच्यासोबत चांगलं होणार आहे. टुडे, आज. इन एव्हरी वेव्ह ऑफ ओशियन, जशा लाटा असतात समुद्रामध्ये तशा. आय सी माय चिल्ड्रन आर प्लेईंग अँड डान्सिंग. माझे गरिबाचे मुलं आहेत, डिप्राईव्ह, वंचितांचे मुलं आहेत. ते मुलं जशा समुद्रात लाटा ये जा करतात तसे ते खेळतायत, डान्स करतायत. बघा कैलास सत्यार्थी काय म्हणतायत, की इन एव्हरी प्लॅन्ट, म्हणजे छोटंसं रोप असतं. इन एव्हरी ट्री, म्हणजे झाड जातं, रोपाचं झाड होतं. आणि माउंटेनसारखं विशाल, म्हणजे ग्रोथ. बघा, आय सी अवर चिल्ड्रन, आपले जे मुलं आहेत, जगाभरातले सगळे मुलं आहेत, गरिबाचे असो श्रीमंताचे असो, ते सगळे मुलं ग्रो करतायत. म्हणजे त्यांचा विकास होतोय फ्रीली, बिंदासपणे. विथ अ डिग्निटी, गौरवाने. म्हणजे त्यांना असं वेड्यासारखं काम करायला नाही लावते छोट्याशा कमी पैशांसाठी. ते ग्रो करतायत कसं, प्लॅनसारखं, ट्रीसारखं, माउंटेनसारखं विशाल. डिग्निटी म्हणजे काय, प्रतिष्ठा त्यांना मिळते. पुढे बघूया. फ्रेंड्स, आय वॉन्ट टू सी अँड फील धिस टुडे इनसाइड यू. आय वॉन्ट टू सी, मला पाहायचं आहे मित्रांनो, अँड फील करायचं आहे धिस टुडे, जो आज आहे, इनसाइड यू. म्हणजे हा चांगला जो आज आहे, मुलं सगळ्यांना शिक्षण भेटतं आहे, हा सगळ्यात तुम्हाला हे स्वप्न बघायचं आहे, फील करायचं आहे तुमच्यामध्ये. म्हणजे सगळ्या आपल्यामध्ये. जे आता 10वीचे मुलं लेक्चर अटेंड करतायत त्यांना सगळ्यांना सांगतायत, पूर्ण जगाला सांगतायत ते. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो. ॲज आय सेड, मेनी इंटरेस्टिंग थिंग आर हॅपनिंग. हॅपनिंग म्हणजे घडत आहे. इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत, चांगल्या गोष्टी घडत आहेत. मी सांगतो, मे आय प्लीज रिक्वेस्ट यू. भाषणात ते काय म्हणताय, मी तुम्हाला विनंती करू शकतो का. कशाची विनंती करताय बघूया. टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट. तुम्ही तुमचे हँड जो आहे तो हृदयावरती ठेवू शकतात का. बघा, आपल्याला प्रॅक्टिकल करायला सांगताय ते. आपल्याला काय करायचं आहे, आपला हात हृदयावरती ठेवायचा आहे. ठेवून बघा बरं. क्लोज युअर आईज, आपले डोळे बंद करा. फील करा चाइल्ड इनसाइड यू, तुमच्यामधला तो लहान मुलाला फील करा. म्हणजे आपण जेव्हा लहान होते त्याला फील करा, असं ते म्हणतायत. एक प्रॅक्टिकल करा सांगताय मनापासून, की आपल्या हृदयावर हात ठेवा आणि त्या लहान मुलाला फील करा. पुढे बघा. आय एम शुअर यू कॅन, तुम्ही ते करू शकतात. नाव लिसन टू दॅट चाइल्ड, आणि त्या मुलाला ऐका. आपल्याला विनंती करता, प्लीज त्या लहान मुलाला आपल्याला ऐकायचं आहे. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, हजारो महात्मा गांधीज. अँड नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला जसे आपल्याकडे महात्मा गांधी बेटा, तसे दक्षिण आफ्रिकेत, साऊथ आफ्रिकेत
नेल्सन मंडेलांनी खूप चांगलं काम केलं त्या लोकांसाठी. मार्टिन लुथर किंग हे पण समाजसेवक आहेत. कॉलिंग ऑन अस. बघा, मला गॅरंटी आहे की हजारो महात्मा गांधी आणि समाजसेवक जे आहेत मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला हे चांगले लोक जे महान लोक आहेत ते आपल्याला कॉलिंग करतायत, म्हणजे बोलवत आहेत. कॉलिंग म्हणजे काय लिहून घ्या, बोलवत आहेत. लेटस डेमोक्रटाईज नॉलेज. डेमोक्रटाईजचं मिनिंग लिहून घ्या बेटा सर्वांनी. डेमोक्रटाईज म्हणजे काय लिहून घ्या. यस, लोकशाहीकरण म्हणजे लोकांसाठी, लोकांकडून लोकांकरिता काय करायचं आपल्याला, लोकशाहीकरण करायचं आहे नॉलेजचं. म्हणजे नॉलेज सगळ्यांना मिळालं पाहिजे, म्हणजेच काय, जगात सगळ्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस. युनिव्हर्सलाइज म्हणजे सर्वव्यापी, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. लिहून घ्या. चला सर्वांना न्याय मिळवून द्या, चला सर्वांना नॉलेज मिळवून द्या. ठीक आहे, शिक्षण देऊया. लेटस ग्लोबलाइज कंपॅशन. आणि सगळ्या जगाच्या प्रत्येक मुलांबद्दल आपल्या मनात करुणा आली पाहिजे, दया आली पाहिजे. तो इतका गरीब काय आहे, त्याला जेवायला काय मिळत नाही, आपल्याला करुणा आली पाहिजे. किती छान लेसन आहे, वा. पुढे बघूया. आय कॉल अपॉन यू इन द रूम. म्हणजे त्या हॉलमध्ये भाषण देत आहे, हजारो फॉरेनर्स त्यांना ऐकतायत. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या. आय कॉल अपॉन यू इन धिस रूम. आय कॉल, मी तुम्हाला अपील करतो, मी तुम्हाला बोलवतो. अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड, जगातल्या सगळ्या लोकांना. आय कॉल फॉर अ मार्च. मार्च म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तुम्हाला सर्वांना बोलवतो, आवाहन करतो करायसाठी आपल्याला सगळ्यांना. एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. बघा, तुम्ही म्हणाल एक्सप्लॉयटेशनचा मिनिंग काय. एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. लहान मुलांचं जे शोषण होतं आहे, म्हणजे गरिबांचं शोषण, पिळवणूक होती आहे, पिळवणूक, शोषण. त्यांना आपल्या पिळवणुकीपासून एज्युकेशनपर्यंत घेऊन जायचं आहे. मी तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही लहान मुलांना त्या पिळवणुकीपासून, शोषणापासून त्यांना एज्युकेशन द्या. मी तुम्हाला आवाहन करतो की त्यांना गरिबीकडनं शेअर्ड प्रॉस्पेरिटी, आपल्याकडे त्याचं काही प्रॉस्पेरिटी असेल, काही पैसे असतील, काही जास्त धनसंपत्ती असेल, त्यांच्याबरोबर ते शेअर करा, त्यांना साथ द्या. म्हणजे गरिबीमधनं आपण आपल्याकडे जे प्रॉस्पेरिटी आहे ती गरिबीतनं त्यांना वरती आणण्यासाठी त्यांना जेवण दिलं पाहिजे, त्यांना एज्युकेशन दिलं पाहिजे. आय मार्च, मी आवाहन करतो फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. स्लेव्हरी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा. यस, स्लेव्हरी म्हणजे गुलामीपासून त्यांना लिबर्टीकडे घेऊन जा. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ना, लिबर्टी, सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा, त्याला काय म्हणतात, लिबर्टी म्हणजे. यस, तुम्हाला टाईम दिला मी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. त्यांना गुलामीतनं मुक्त करा, स्वातंत्र्य द्या. त्यांनी 83,000 मुलांना स्वातंत्र्य दिले, म्हणून त्यांना इतका महान पुरस्कार मिळतो आहे, जगातला महान पुरस्कार. बघा, ते आवाहन करताय की गरिबीतनं तुम्ही त्यांना थोडंसं संपत्ती त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांना मदत करा, त्यांना गुलामीतनं स्वातंत्र्याकडे घेऊन जा. अँड मार्च, मी तुम्हाला आवाहन करतो, त्यांना व्हायलन्सपासून पीसकडे घेऊन जा, म्हणजे हिंसेपासून त्यांना शांततेकडे घेऊन जा. याच्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो, रिक्वेस्ट करतो. बघा, आपल्याला त्यांना ऐकलं पाहिजे आपण त्यांना. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकिंग. मी तुम्हाला आवाहन करतो की आपण मार्च करूया, आगेकूच करूया, म्हणजे आपण जाऊया, कुठे जाऊया, इग्नोरन्स टू अवेकिंग. लिहून घ्या. इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाऊया, जागृतीकडे जाऊया. ठीक आहे, अवेकिंग म्हणजे जागृतीकडे जाऊया, अज्ञानापासून. आपल्याला अज्ञान आहे, आपण या मुलांना मदत करत नाही, आपण जाऊया. लेटस मार्च, आपण जाऊया कुठे, काळोखाकडनं लाईटकडे, म्हणजे अज्ञानाकडनं प्रकाशाकडे जाऊया. लेटस मार्च, आपण जाऊया फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे लिहून घ्या, मृत्यूकडनं अमरत्वेकडे जाऊया. मॉर्टॅलिटी म्हणजे, मॉर्टॅलिटीचे बरेच अर्थ होता बेटा. मॉर्टॅलिटीचा अर्थ नैतिकता, सदाचार म्हणजे चांगलं आचरण पण होतो, पण इथं अर्थ आहे मृत्यूकडनं आपण अमरत्वेकडे जाऊया. लेटस मार्च, चला पुढे जाऊया, चला प्रगती करूया. नोबेल, बघा इथं काय म्हटलं, नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. म्हणजे आपल्याकडे भारतरत्न पुरस्कार दिला जातो ना, तसा तिथं नोबेल पुरस्कार दिला जातो. जेव्हा ते ॲक्सेप्ट करत होते, घेत होते, तेव्हा दिलेलं त्यांनी भाषण आहे. हे जगातलं खूप महान भाषण आहे बेटा. याला डबल हे लेक्चर एका वेळेस बघा, 2 वेळेस बघा. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल, तुम्हाला जर हे अर्ध्या तासपेक्षा जास्त जे मी लेक्चर दिलं तुम्हाला आवडलं असेल, डिफिकल्ट वर्डचे मिनिंग लिहून घ्या,
2 वेळेस 3 वेळेस लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला 10वीला चांगले टक्के मिळतील. माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला सर्वांमध्ये. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे 10वीचे मित्र आहेत, तुम्ही कुठेही असो, महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही राहत असो, तुमच्या मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा. जर तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा, जेणेकरून मला सपोर्ट मिळेल. तुम्ही सर्वांनी मनापासून लेक्चर अटेंड केलं. थँक्यू.